नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन मिनी व्लॉगमध्ये। तर आज मी इतकी छान सुंदर अशी रेडी होऊन चाललेली आहे एका गृहप्रवेशाच्या पूजेला। कुठे कुणाकडे ते सगळं सांगते, पण पहिल्यांदा हा ड्रेस पहा। हा ड्रेस खूप भारी आहे। मी खरं तर साडी घालायचा प्लॅन केलेला, पण बाहेरचं कळकळतं ऊन बघितल्यानंतर म्हटलं नको, आपण साडीपेक्षा ड्रेसच घालूया म्हणून सिंपल सोबरचा ड्रेस घातलेला आहे। हा ड्रेस माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केला होता आणि मला खूप आवडला होता आणि त्याला खूप जास्त आवडला होता। पहिल्या नजरेत बघतेच त्यांनी घेतला होता, विचारलं नव्हतं तुला आवडतोय नाही आवडतोय, सरळ म्हणाले ते घेऊया, हा ड्रेस भारी आहे आणि तुझ्यावर खूप छान दिसेल म्हणून मग मी तो घातला। त्याच्यानंतर एक गिफ्ट घ्यायचं होतं, गृहप्रवेशाला जाते म्हटल्यावर गिफ्ट घेतलं। ओला रिक्षा केली आणि डायरेक्ट अंबिवलीला निघाले। कल्याण टू अंबिवली जवळच आहे, त्यांचं घर अंबिवलीला आहे। कल्याणपासून एक 20 मिनटं लागतात रिक्षाने गेलं तर। ट्रेनने जाऊ शकत होते पण खूप ऊन होतं म्हणून मी आपली रिक्षा केली, कॅबने डायरेक्ट पोचले त्यांच्या घराजवळ। बघा त्यांचं घर, आणि या आहेत आमच्या मावशी, म्हणजे माझ्या मम्मीची मैत्रीण आहे पण बहिणीसारखी आहे आणि मी त्यांना मावशीच म्हणते। आणि त्यांची ती मुलगी होती वैष्णवी। हे त्यांच्या गृहप्रवेशाची पूजेचं बघा किती सुंदर मांडणी केली होती, इतकं सुंदर पूजा मांडली होती ना, खरंच मी बघतच राहिले। गेल्या मला पहिलं त्यांच्याकडेच लक्ष गेलं आणि गॅलरी पण त्यांच्या घराची खूप मोठी आहे, बघू शकता पाठी बॅकग्राऊंडला। घर खूप छान मस्त आहे। आंबिवलीमधून स्टेशनपासून एक 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरच त्यांचं घर आहे आणि गृहप्रवेशाची पूजा वगैरे सकाळीच त्यांची झाली होती। सगळे लोक दुपारी येत होते, मग आम्ही पण दुपारीच पोचले होते 1 वाजताच्या दरम्यान, कारण का पूजा 12 वाजेपर्यंत त्यांची संपली होती। मग भरपूर पाहुणे होते म्हणून मग मी थोडे आरामातच गेले होते पूजा वगैरे झाल्यानंतर। मग मस्त गेले, पूजा वगैरे होती त्याची, पाया वगैरे पडले, घर बघितलं, खूप 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 जास्त छान घर आहे त्यांचं आणि खूप मस्त ॲटमॉस्फिअर आहे घराचं। अजून त्यांचं इंटिरियरचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही। ट्रॉलीज वगैरे लावून ठेवलेल्या आहेत। किचन पण मस्त भरपूर मोठं आणि प्रशस्त किचन आहे। गॅलरीज पण मोठ्या मोठ्या दिलेल्या आहेत किचनमध्ये, परत गॅलरीमध्ये वगैरे सगळीकडे बघा किती छान दिलेलं आहे। बेडरूममध्ये पण होती त्यांना गॅलरी, पण बेडरूममध्ये मी गेले नाही शूट करायला, कारण का तिकडे ना खूप सारे पाहुणे बसले होते, मग त्यांची प्रायव्हसी नको व्हायला म्हणून मी तिकडे नाही गेले। त्यांचे सगळे नातेवाईक तिकडे बसले होते, काही झोपले होते कारण का खूप दमून आले होते लोक गावावरून वगैरे। मग नंतर मी जेवायला बसले, त्यांनी जेवायला एक ठिकाणी ऑर्गनाईज केलं होतं। मग जेवणात भरपूर काय काय होतं, म्हणजे पुरणपोळी होती, आमरस होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या, बरंच काही काय होतं जेवायला। मग मी आणलेलं गिफ्ट त्यांना दिलं, त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्या, सगळ्यांना भेटलो। 1-1.5 तास तिकडे मी घालवला। त्याच्यानंतर पुन्हा मी कॅब केली आणि पुन्हा आपल्या घरी यायला निघाले। मी माझ्या रस्त्याला लागले। त्यांनी मला एक खूप 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 सुंदर साडी पण दिली, ओटी भरली, साडी दिली, पण तो व्हिडिओ काढता नाही आला, पण खूप भारी साडी दिली। रूपसंगममधनं त्यांनी ती साडी घेतली आणि अक्षरशः इतकी भारी साडी नाही, मी ती कधीतरी नेसेन आणि तुम्हाला दाखवेन। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। थँक्यू।